लोकसेवा न्यूज 24 तास विशेष वृत्त. खंडेराव जगदाळे सरांचा कोल्हापुरात भव्य जाहीर सत्कार. शिक्षकांच्या न्यायासाठीच्या कार्याला मानाचा मुजरा. कोल्हापूर प्रतिनिधी. विना अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षिकेतर कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी सातत्याने लढा देणारे ज्येष्ठ नेते खंडेराव जगदाळे सर यांचा जाहीर सत्कार व यथोचित गौरव रविवारी 14 डिसेंबर 2025 रोजी कोल्हापूर येथील मुख्याध्यापक संघ सभागृहात अत्यंत उत्साहात पार पडला. हा भव्य सत्कार सोहळा मुंबई येथील बिना अनुदानित शाळा कृती समिती यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुंबईतील कृती समितीचे विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षक, शिक्षिकेतर कर्मचारी तसेच स्थानिक कृती समितीचे पदाधिकारीही या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. कार्यक्रमात बोलताना मुंबईतील पदाधिकाऱ्यांनी खंडेराव जगदाळे सरांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. ज्या ठिकाणी सर्वांची आशा संपते त्या ठिकाणाहून जगदाळे सर शिक्षकांसाठी मार्ग काढतात आणि न्याय मिळवून देतात. त्यांच्या कार्याचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे, असे गौरवोद्गार उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले. या कार्यक्रमाचे स्वागत कोल्हापूर जिल्हाध्यक्ष कुरणे सर यांनी केले. सूत्रसंचालन प्रभावीपणे राजू भोरे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुंबई कृती समितीचे मुंबई कार्याध्यक्ष अनिल सिंग यांनी मांडले. यावेळी सुरेखा इंगवले, अलघू यादव, दिमलेश सिंग, हरिश्चंद्र शहा मुंबई प्रवक्ते, दुबे सर, डॉक्टर सुशीला तिवारी मॅडम, मुंबईचे कृती समितीचे प्रढाडीचे कार्यकर्ते डवरे सर यांनी आपापली मनोगते व्यक्त करत जगदाळे सरांच्या संघर्षमय वाटचालीला सलाम केला. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी त्यांनी दिलेल्या योगदानामुळेच आज हजारो कर्मचाऱ्यांना न्यायाची दिशा मिळाल्याचे वक्त्यांनी नमूद केले. संपूर्ण कार्यक्रमात जगदाळे सरांच्या कार्याविषयी आदर, कृतज्ञता आणि अभिमानाची भावना दिसून आली. हा सत्कार सोहळा म्हणजे विना अनुदानित शाळांतील शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या संघर्षाला मिळालेली प्रेरणादायी दाद असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. यावेळी कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती जगदाळे सर म्हणाले की माझी ताकद म्हणजे राज्यातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आहे, त्यामुळे मला लढण्याची ताकद मिळते, असे खंडेराव जगदाळे नमूद केले. यावेळी विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्याचे राज्यप्रसिद्ध प्रमुख अरविंद पाटील सर यांची पुढारीमध्ये पत्रकार म्हणून निवड झाली. त्याबद्दल